विमान प्रवास करणार असाल तर ही बातमी आता तुमच्यासाठी आहे। गेल्या 2 दिवसांपासून सगळ्या एअरलाइन कंपन्यांचा सावळा गोंधळ सुरू आहे। आज देशभरातली शेकडो विमानं रद्द झाली आहेत, तर अनेक विमानं 8 ते 10 तास उशिराने उडाली। त्यामुळे विमानतळावर प्रवासी अतिशय संतप्त झालेत। विमान कंपन्यांच्या या घोळामुळे आता देशभरातली विमान सेवा महागली आहे। ज्या प्रवासाचं 4 ते 6 हजार एवढं तिकीट असायचं ते आता 30 ते 40 हजारांवर गेलंय। देशभरातल्या विमानसेवेचा एवढा खेळखंडोबा नेमका का झाला? प्रवाशांना झालेल्या या मनस्तापाला कोण जबाबदार आहे पाहूया। देशभरातल्या विमानतळांवर गोंधळ, 200 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द। विमानाचं तिकीट काढण्याआधी हे पहा। मुंबईसह देशभरातल्या विमानतळांवर असा राडा सुरू होता। मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। लांबच लांब रांगा लागल्या होत्या, कारण विमान कंपन्यांच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यानं सगळ्या विमान उड्डाणांची पार वाट लागली। गेल्या 2 दिवसांपासून हा गोंधळ सुरू आहे। देशभरात विविध कंपन्यांची 200हून अधिक उड्डाणं रद्द झाली। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधून 200 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं, तर अनेक विमानं 3 ते 8 तास उशिरानं उडाली। या तांत्रिक दोषाचा सर्वाधिक फटका इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, अकासा एअर कंपन्यांना बसला। विमान सेवेचा नेमका काय प्रॉब्लेम झालाय, विमानं कधी उडणार याबद्दल प्रवाशांना कुठलीही माहिती दिली जात नव्हती, त्यामुळे प्रवासीही संतप्त झाले। मेरे बॉस को संदेश भेज दिया जाए कि मेरे को निकाले ना। अभी सुबह से बैठा हूँ। इनको खाना भी, इनके पनीर के, इनको बिरयानी 4 बजे से मैं यही हूँ। इनके पनीर की बिरयानी में एक ही पीस आया है। मैडम, आप क्या कहना चाहते हैं? 8 o'clock की फ्लाइट को अपने 12:40 कर दिया है। तो अधिकारियों का क्या जवाब है? क्या उनके जवाब से आप संतुष्ट हैं? हिसाब से ना सेफ्टी कंसर्न्स है, ना कोई स्टे प्रोवाइड कर रहे हैं, ना कोई एस्टिमेटेड फ्लाइट डिटेल्स है। तेरा रोल आएगा। फ्लाइट इसलिए डिले हुआ क्योंकि इनका कैप्टन ही नहीं आया उड़ाने के लिए। तो कोई यहाँ जिम्मेदार अधिकारी उपस्थित नहीं है? चले गए वो, तो यहाँ पे जो थे वो चले गए। तो अब आप क्या चाहते हैं, आप क्या करेंगे अब? इनकी बातों पे सर जरा भी भरोसा नहीं है। हर बात पे ये गोलमोल जवाब दे रहे हैं। आप एयरपोर्ट कितने बजे आ चुके थे शाम को? 7 o'clock से I'm staying here, waiting here for the flight. आता हा गोंधळ नेमका का झाला? वाराणसीमधल्या विमानतळाच्या कम्प्युटरमध्ये सर्वात आधी तांत्रिक दोष निर्माण झाला। त्या पाठोपाठ मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू अशा प्रमुख विमानतळांवरची सिस्टीम बिघडली। त्यामुळे प्रवाशांना कम्प्युटरच्या मदतीनं चेक इन करणं शक्य झालं नाही। त्यामुळे विमान कंपन्यांनी अनेक प्रवाशांना हातानं बोर्डिंग पास लिहून दिला। या सगळ्यात जास्त वेळ गेला आणि विमानांना उशीर झाला। सध्या इंडिगो ही देशातली सगळ्यात मोठी एअरलाइन कंपनी आहे। इंडिगोकडे 434 विमानं आहेत। देशातली 60% विमान उड्डाणं इंडिगो एअरलाइन्सचीच असतात। या इंडिगो कंपनीमध्ये पायलट्सचा आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचं सांगण्यात आलं। मात्र या प्रकरणी डीजीसीएनं इंडिगोकडून स्पष्टीकरण मागवलंय। इंडिगोमध्ये अचानक पायलट्सचा तुटवडा कसा निर्माण झाला त्याचं वेगळंच कारण आहे। सरकारने फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नावाचे नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केलेत। यात पायलटच्या दररोजच्या उड्डाण वेळेत कपात करायला सांगितली आहे। तसंच केबिन क्रूसाठी 10 तास विश्रांती अनिवार्य करण्यात आली आहे। अशा प्रकारचा नवा नियम तयार करण्यात येईल याची कल्पना जानेवारी 2024 मध्येच देण्यात आली होती। त्यामुळे इंडिगोला नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ होता। मात्र इंडिगोसह बहुतेक विमान कंपन्यांना क्रू रोस्टर, पायलट्स आणि स्टाफचं वेळापत्रक नीट तयार करता आलं नाही। पायलट्स आणि इतर कर्मचाऱ्यांचं टाइम टेबल 15 दिवस आधी तयार असणं आवश्यक असतं, पण नव्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीची वेळ वाढल्यानं विमान कंपन्यांची टाइम टेबल्स तयार करताना तारांबळ उडाली। विमान कंपन्यांचं नियोजन शून्य टाइम टेबल, कम्प्युटर सिस्टीममधला तांत्रिक दोष हे सगळं अचानक आल्यानं देशामधली विमानसेवा खोळंबली आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। पुढच्या 48 तासांत परिस्थिती नियंत्रणात येईल असं आश्वासन विमान कंपन्यांनी दिलंय। तरीही प्रवाशांनी सतर्क राहावं आणि विमानतळावर लवकर पोहोचावं असं आवाहन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।